तर नमस्कार मित्रांनो, आता आपण या व्हिडिओमध्ये डाइस म्हणजे फासा याबद्दल शिकणार आहे। फासा म्हणा किंवा ठोकळा म्हणा, आपण कशाबद्दल शिकणार आहे हो? डाइस। डाइस म्हणजे काय बघा, मराठीत काय म्हणतो याला आपण? फासा म्हणतो। आणि काय म्हणतो आपण याला? ठोकळा म्हणतो। आपण काय म्हणतो? फासा म्हणतो, याला आपण ठोकळा म्हणतो। तर याबद्दल आपण शिकणार आहे। तर पहिल्यांदा आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहे की फासा कसा काढते। पहिल्यांदा बघा, तो फासा कसा काढते बघा। एक अशी लाईन घ्यायची आहे, एक अशी लाईन घ्यायची आहे, एक परत अशी लाईन घ्यायची आहे, एक अशी घ्यायची आहे, परत एक अशी खाली घ्यायची आहे, परत एक अशी घ्यायची आहे, परत ही याला जोडायची आहे आणि ही खाली घ्यायची अशी ही याला जोडायची आहे। अशा प्रकारे आपण डाइस फासा ठोकळा तयार करतो। तर तुम्हाला समजलं असेल की ठोकळा कसा तयार करायचा आहे। तर आपण आता इथे नाही ठोकळा आणि ठोकळ्याचे म्हणजे काय प्रकार असतात हे शिकणार आहे पहिल्यांदा बघा। तर डाइस म्हणजे ठोकळ्यात दोन प्रकार आहेत। एक तर आहे जनरल डाइस, एक तर काय आहे बघा, एक तर आहे जनरल डाइस। कोणता डाइस? जनरल डाइस बघा। एक तर काय आहे? जनरल डाइस। आणि दुसरा काय आहे बघा इथं? स्टँडर्ड डाइस। खूप सोपा आहे हा धडा जर तुम्ही नीट समजून घेतलात तर। जनरल डाइस म्हणजे काय? सामान्य ठोकळा किंवा सामान्य फासा। काय? सामान्य ठोकळा किंवा सामान्य फासा। स्टँडर्ड डाइस म्हणजे काय? विशेष ठोकळा किंवा विशेष फासा। ओके, स्टँडर्ड म्हणजे कसं? स्टँडर्ड आहे, विशेष आहे। जनरल म्हणजे कसं आहे? सामान्य आहे। ओके, आता ह्या जनरल डाइस आणि स्टँडर्ड डाइस मध्ये फरक काय आहे तुम्हाला सांगतो। इथं पहिल्यांदा मी एक फासा तर काढतो बघा असा। इथं मी पहिल्यांदा फासा काढतोय बघा। तर बघा जनरल डाइस मध्ये कसं असतं या 2 5 3। जनरल डाइस मध्ये 5 आणि 2 किती होतंय? 5 अधिक 2 7 होतंय। 5 अधिक 2 किती होतंय? 7 होतंय। तर जनरल डाइस मध्ये नेहमी लक्षात ठेवा की आजूबाजू जे ठोकळ्याचे पृष्ठभाग आहे, ह्यो ठोकळ्याचा एक पृष्ठभाग आहे, ह्यो एक भाग आहे, ह्यो एक भाग आहे, तर या ठोकळ्याच्या पृष्ठभागाची बेरीज 7 होते। काय म्हणतोय मी? बघा, जनरल डाइस म्हणजे सामान्य फाशात काय होतं? आजूबाजू या ज्या जागा आहेत, हे पृष्ठभाग आहेत ठोकळ्याचे, यांची बेरीज किती होते? यांची बेरीज होते 7। आणि याच्यात आता हे झाला कुठला? जनरल डाइस म्हणजे सामान्य ठोकळा झाला। आता स्टँडर्ड मध्ये काय होतं बघा, याच्यात थोडं उलट आहे बघा। काय होतं याच्यात काय होतं बघा, खूप सोपं आहे जर तुम्ही लक्ष दिलं तर। स्टँडर्ड मध्ये काय होतं? तर इथं 3 आहे, इथं 5 आहे, इथं 4 आहे। 5 आणि 3 किती झालं? 5 अधिक 3 8 झालं। इथं 5 अधिक 4 किती झालं? 9 झालं। म्हणजे या स्टँडर्ड डाइस मध्ये आजूबाजूच्या पृष्ठभागांची बेरीज कधीही इथे 7 येत नाही। ओके, आणि जनरल डाइस मध्ये काय होतं? आजूबाजू जे असतात त्यांची एकाची तरी बेरीज काय येते? 7 येते। 5 अधिक 2 किती आले? 7। इथं बघा की 5 अधिक 3 केलं तर 8 येते, 5 अधिक 4 केलं तर 9 येते। म्हणजे स्टँडर्ड मध्ये कधीही आजूबाजूचे जे पृष्ठभाग असतात त्यांची बेरीज कधीही 7 येत नाही, आणि जनरल डाइस मध्ये 7 बेरीज येते। आता हे तर तुम्हाला समजलं असेल जनरल डाइस वगैरे। ओके, तर आपण डाइस समजला, जनरल डाइस समजला। थोडक्यात मी तुम्हाला इथं सांगितलं की कशा प्रकारे डाइस काय असतो, डाइसला काय मराठीत ठोकळा किंवा आपण फासा म्हणू शकतो। जनरल डाइस मध्ये काय असतात? आजूबाजूचे जे पृष्ठभाग असतात त्या दोघांचे जे नंबर असतील त्याच्यावर किंवा आणखी काही पण असेल बिंदू वगैरे, त्याची बेरीज किती होते? जनरल मध्ये 7 होते। आणि स्टँडर्ड मध्ये 7 होत नाही आजूबाजूंची बेरीज। स्टँडर्ड मध्ये काय होतं? आणि लक्षात ठेवा, ह्यो जो डाइस आहे, डाइसचे नेहमी डाइसचे 6 हे असतात, भाग असतात। डाइसचे किती? 6 पृष्ठभाग असतात। आणि आपल्याला आकृतीमध्ये फक्त 3च पृष्ठभाग डाइसचे दिसतात। मी काय म्हणतो या गोष्टीवर लक्ष द्या। डाइसचे 6 पृष्ठभाग असतात पण आपल्याला आकृतीमध्ये फक्त 3 दिसतात। आणि स्टँडर्ड डाइस मध्ये कसं असतं? या
समजा 7 नाही, समजा 5 आहे, पण 5 इकडे 3 आहे, इकडे 4 आहे, तर 5चा जो बरोबर विरुद्धचा असतो ना तो 2 असतो. स्टँडर्डचा लक्षात ठेवा, 5च्या बरोबर विरुद्ध काय असतो 2 असतो, म्हणजे 7 असतो. पण आणि जनरल मध्ये कसं आजूबाजूलाच कोणतरी असतो ज्याचं 7 होतं अधिक केलं. समजलं काय म्हणतोय मी? आता आपण काय करणार आहोत बघा, इथं आपण इथं डायरेक्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. बघा आता पहिलं एक्झाम्पल काय आहे, नीट लक्ष द्या. आणि तुम्हाला जर व्हिडिओ पळवायचा असेल तर व्हिडिओ पळवू शकता तुम्ही. का तर इथं आपल्याला व्हाईट बोर्ड आहे, त्यामुळे लिहायला थोडासा काय लागतो, आपल्याला प्रश्न लिहायला इथं थोडासा टाइम लागतो, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पुढे पळवू शकता 10-20 सेकंद. खालील दिलेल्या आकृत्यांपैकी खाली दिलेल्या आकृत्यांपैकी कोणती आकृती ठोकळा रूपात कोणती आकृती ठोकळ्याच्या रूपात तयार होऊ शकते, तयार केली जाऊ शकते. हेच करायचं बघा आपल्याला, बाकी काही इथं वेगळे काय करायचं नाही. बघा काय करायचं आपल्याला इथं. तर आपल्याला या प्रश्नामध्ये नाही, पहिल्यांदा बघा मी काय म्हणतो, या इथं एक बॉक्स आहे, इथं एक बॉक्स आहे, त्याच्या खाली इथं एक बॉक्स आहे, इथं अजून एक बॉक्स आहे, इथं अजून एक बॉक्स आहे, आणि इथं एक बॉक्स दिलाय बघा. तर इथं काय एक्स आहे, इथं टिंब आहे, इथं क्यू दिलंय, इथं आर दिलंय, इथं हॅशचं चिन्ह दिलंय बघा, आणि इथं काय दिलंय @ दिलंय. तर आकडा 1 काय बघा, पहिली डायग्राम काय आहे बघा, तुम्ही पळवू शकता. मी म्हणलंय सरळ तुम्हाला, तुम्ही पळवू शकता, कारण की इथं काढाय मला वेळ लागू शकतो भरपूर. प्रश्न लिहायचा पूर्णच्या पूर्ण येतं, त्यामुळे बराचसा वेळ लागतो. हे झालं ए. इकडं पण काढायचा डाईस मला, त्यामुळे बघा मला डाईस काढाय किती वेळ लागत आहे, त्यामुळे मी म्हणतोय तुम्हाला जर पळवायचा व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ पुढे पळवू शकता. आणि डायरेक्ट जिथं मी उत्तर चालू करतोय तिथं तुम्ही हे ऐकू शकता, कारण की इथं काढायला थोडासा वेळ जाणार आहे आपला, भरपूर वेळ जातोय माझा हे सर्व काढायला बघा. कारण की आपल्याला व्हाईट बोर्ड आहे, आपल्याकडे काही डिजिटल बोर्ड सध्या नाही आहे, त्यामुळे ह्या गोष्टीत थोडासा आपला इथं वेळ खर्चिक होत आहे. पण आता त्याला काही पर्याय नाही, त्यामुळे तुम्ही तुमचा वेळ वाचवण्यासाठी काय करू शकता, तुम्ही तुमचा वेळ वाचवण्यासाठी व्हिडिओ पुढे ढकलू शकता. समजतंय का मी काय म्हणतोय? QR#D. बघा काय आहे बघा, इथं खालील दिलेल्या आकृत्या येत्या. ओके, खाली दिलेल्या आकृत्या येत्या, तर या आकृत्यामधनं असा एक ठोकळा हुडकायचा आहे की ज्यानं काय होईल बघा, आकृती म्हणजे परत हे जे बघा ही आकृती आहे नाही, हे ठोकळा उघडून ठेवलाय, हे ठोकळा कसा उघडून ठेवलाय, आणि ह्या ठोकळ्याला असं एकत्र तयार केलं जाऊ शकतं या. तर त्यासाठी आपल्याला ते हुडकायचं आहे. खालील दिलेल्या आकृत्यापैकी कोणती आकृती ठोकळा रूपात तयार केली जाऊ शकते, तेच आपल्याला हुडकायचं आहे. बरोबर आहे? ह्या दिलेल्या आकृत्या येत्या, ह्या दिलेल्या आकृती आहे, ह्या आकृतीला आपल्याला ठोकळा रूपात तयार करायचं आहे. तर ठोकळा रूपात तयार करण्यासाठी ह्याच्यातली कुठली आकृती योग्य आहे हे आपल्याला हुडकायचं आहे. तर बघा पहिल्यांदा बघा कसं सोडवणार. एक्सच्या विरुद्ध, हो का, हे एक्स आहे, ह्याच्या विरुद्ध काय येणार, @ येणार. एक्सच्या विरुद्ध काय येणार, @ येणार. परत हे बघा बिंदू आहे, बिंदूच्या विरुद्ध काय येणार, मधलं घर सोडून 1 2 3. बिंदूच्या विरुद्ध काय आलं, बिंदूच्या विरुद्ध काय आलं बघा, बिंदूच्या विरुद्ध आलं R. परत बघा क्यूच्या विरुद्ध काय येणार, तिसरं घर, मधलं घर सोडून QR#. Q# आलं बघा, Q काय आलं, Q# आलं बघा. इथं काय म्हणतोय समजतंय का मी? बघा एक्सचं पण कसं आहे, मधलं घर सोडून तिसरं घर, 1 2 3 काय आलं, @ आलं एक्सला. बरोबर आहे, एक्सला काय आलं, @ बिंदूला काय आलं 1 2 3, बिंदूला R आलं, आणि क्यूला काय येतंय बघा 1 2 3 हॅशटॅग येतंय. आता बघा ह्या घरात एक्स असलं तर त्याच्यात ए नको, इथं एक्स आहे
तर ए नाही, बरोबर आहे. बिंदू असेल तर आर नको, बिंदू असेल तर आर नको. इथं बिंदू पण नाही आर पण नाही. क्यू असेल तर हॅशटॅग नको. थांबा एकच मिनिट थांबा, इथे मी तुम्हाला सांगतो. तर बघा इथं कशा प्रकारे आपण हे जर सॉल्व्ह करणार आहे, तर आपण सरळ बघताना पहिल्यांदा बघायचं काय आपल्याला इथं काय बघणार आहे आपण बघा. हो का, तुम्हाला सरळ सांगतो. इथं मी हे एक्स आहे, तर एक्सच्या विरुद्ध काय आहे, एक्सच्या विरुद्ध काय ए आहे का ह्याच्यात, नाही. ओके, परत काय इथं बिंदू आहे, बिंदू तर याच्यात नाही आणि आर पण नाही. ओके, क्यू आहे का, क्यू आहे. क्यूच्या विरुद्ध काय पाहिजे, क्यूच्या विरुद्ध काय पाहिजे. जरा थोडाशी माझी मिस्टेक होते इथं, थांबा. त्यावेळी म्हणलं मी असं का होतंय बघा. हे एक्स आहे, एक्स जर असेल या डायग्राम मध्ये तर @ नको. इथं एक्स आहे तर इथं @ आहे, त्यामुळे हे पहिलं उत्तर होऊ शकत नाही. दुसरं बघा, बिंदू असेल तर आर नको. इथं बिंदू आहे तर इथं आर आहे, तर हेही होऊ शकत नाही. खाली बघा, इकडे पुढे बघा, इथं एक्स आहे, एक्स असेल तर @ नको. एक्स आहे पण @ आहे का याच्यात, नाही. आता काय याच्यात आर आहे, तर आर असल्यावर बिंदू नाही पाहिजे. आर असल्यावर बिंदू आहे का, नाही. क्यू आहे, तर क्यू असल्यावर काय नको, हॅशटॅग नको. इथं क्यू आहे पण या डायग्राम मध्ये हॅशटॅग नाही. बघा इथं जे आपण 3 काढलेत, जर एक्स आहे तर त्यात @ नको. बघा इथं एक्स आहे पण ह्या डायग्राम मध्ये कुठेही @ नाही. परत इथं बिंदू आहे, तर बिंदू बघा ह्याच्यात बिंदू नाही, ह्याच्यात काय आर आहे, आर आहे तर ह्याच्यात बिंदू आहे का, कुठेही नाही. खाली बघा इथं काय आहे, क्यू असलं तर हॅशटॅग नको. इथं क्यू आहे पण इथं कुठेही हॅशटॅग नाही, त्यामुळे याचं उत्तर सी बरोबर आहे. समजलं का काय. अजून मी सांगतो, पहिला प्रश्न मी डिटेल मध्ये सांगतो. हो का, ह्या दोन्हीतलं काहीतरी एकच पाहिजे. एक्स किंवा @ काहीतरी एकच पाहिजे. बिंदू किंवा आर डायग्राम मध्ये काहीतरी एकच पाहिजे. क्यू किंवा हॅशटॅग या दोन्हीतलं काहीतरी एक पाहिजे. बघा इथं काय आहे, या तिसऱ्या डायग्राम मध्ये एक्स आहे तर @ नको. आहे का या डायग्राम मध्ये तिसरा @ कुठं, नाही. परत या डायग्राम मध्ये आर आहे, तर आर असल्यावर काय बिंदू नको. या डायग्राम मध्ये कुठेही बिंदू तुम्हाला दिसत नाही. बघा आता इथनं पुढे बघा, इथं काय क्यू आहे, क्यू असल्यावर काय नको डायग्राम मध्ये, हॅशटॅग नको. बघा क्यू आहे पण कुठेही हॅशटॅग नाही, त्यामुळे याच्यापासून आपण एक ठोकळा तयार करू शकतो. समजलं. याचं उत्तर काय येणार आहे, 3 नंबरचं उत्तर येणार आहे. तर मित्रांनो काय करा, फटाफट व्हिडिओ 1-2 मिनिटं पुढे नेऊ शकता, कारण मी आता इथे दुसरा प्रश्न लिहितोय. बरोबर आहे, मी तर काय करतोय बघ मित्रांनो, एक दुसरा प्रश्न लिहितोय. त्यामुळे कसं आहे, आपल्याला एक डिजिटल बोर्ड नाही, व्हाईट बोर्ड आहे, त्यामुळे मला लिहायला थोडा टाइम लागतोय. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ जर पुढे पळवला तर बरं होईल. खालील दिलेल्या आकृत्यांपैकी खालील दिलेल्या आकृत्यापैकी कोणती आकृती ठोकळा रूपात तयार केली जाते, खाली कोणती आकृती. तसंच आहे बघा, परत कोणती आकृती ठोकळा रूपात तयार केली जाऊ शकते, ठोकळा रूपात तयार केली जाऊ शकते, ठोकळा रूपात तयार केली जाऊ शकते, तयार केली जाऊ शकते. तर आपल्याला काय दिले, त्या आकृत्या दिले त्या बघा. आणि या आकृती जसं 15 जसं पहिलं गणित सोडवलं आपण तसं इथं सोडवायचं आहे. इथं आपल्याला परत डायग्राम दिले आहेत बघा. बघा इथं काय दिलाय, इथं दिलाय आपल्याला ए दिलाय, इथं काय दिलाय, ए दिलाय, आकृती दिली. आणि या आकृतीमधनं आपल्याला डायग्राम कशी तयार होते ही बघायचं आहे बघा. साधं सोपं आहे बघा, इथं काही जास्त अवघड नाहीये इथं. ओके, फटाफट मी इथं आता डायग्राम काढतो. या काही फारसा अवघड नाहीये इथं, खूप सोपं आहे बघा. ओके, तर इथं एक काढली डायग्राम. आता इथून खाली काढतोय बघा मी डायग्राम. बरोबर आहे, ए ठीक आहे. आता परत मला इथं फासं काढावं लागणार आहेत, कारण फासं काढल्याशिवाय पुढचं काही होत नाही. बघा इथं काढतोय फासं मी. हा झाला 1 नंबरचा फासा. 1 नंबरच्या फास्यात काय दिलंय बघा, इथं काय दिलंय, इथं हा कलर रंगवलाय. ओके, हा दुसरा वरचा भाग रंगवलाय. इथं दुसरा फासा आहे बघा. आता या दुसऱ्या फास्यात बघायचं आपण काय करू शकतो. इथं दुसऱ्या फास्यात बघा, इथं दुसरा फासा आहे. दुसऱ्या फास्यात बघा, इथं
काय करू शकतो आपण, इथं टिंब आहे, तर इथं तिसरा हे झाला दुसरा फसा. तुम्ही व्हिडिओ पुढे पळवू शकता, मी ऑलरेडी सांगितलंय, कारण की हे काढाय मला काय लागतोय, थोडा टाइम लागणार आहे, कारण की आपल्याला काही डिजिटल बोर्ड नाही. ए ओ मध्ये टिंब हे झालं की ते 3 नंबरचा, आणि इथं मी चौथा फसा काढतोय बघा, इथं चौथा फसा. ओके, इथं काय काढतोय मी, चौथा फसा काढतोय. बरोबर आहे का? काय झालं इथं, इतर रेगा आल्या बघा अशा परत. तर मागच्या वेळी पहिल्या गणितात जसं आपण केलंय तसं सेम टू सेम इथं करायचं आहे. तर बघा पहिल्यांदा सुरुवात हे सॉल्व्ह करून घेऊया. पहिल्यांदा हे किती नंबरचं आहे, 4 नंबरचं आहे. पहिल्यांदा हे सॉल्व्ह करून घेऊया. बघा आता कसं सॉल्व्ह करणार आहे मी हे. बघा काय अवघड नाही. इथनं एच्या विरुद्ध कसं काढायचं, तर 1 2 3 एच्या विरुद्ध काय आहे बघा, एक बिंदू आहे, बरोबर आहे का. 1 2 3 झालं. इथं रेगायच्या, रेगाच्या विरुद्ध काय बघा, 1 2 3 रेगाच्या विरुद्ध काय आहे, इथं रेगाच्या विरुद्ध बघा 1 2 3 रेगाच्या विरुद्ध 0 आहे, बरोबर आहे. परत इथं काय आहे बघा, इथं मोकळा बॉक्स आहे, तर 1 2 3 मोकळ्या बॉक्सच्या विरुद्ध काय आहे, मोकळाच बॉक्स आहे. इथं काही अवघड नाही मित्रांनो. बघा इथं काही म्हणजे काहीही अवघड नाहीये. खूप सोप्या पद्धतीने हे आपण सॉल्व्ह करतोय. समजलं कशा प्रकारे. एच्या विरुद्ध कसा ओळखायचा, 1 2 3 एच्या विरुद्ध काय आला, टिंब आला, बिंदू आला. इथं रेगायच्या ह्याच्या विरुद्ध 1 2 3 या रेगाच्या विरुद्ध काय आला, 0 आला. आणि इथं बघा मोकळा बॉक्स आहे, ह्याच्या विरुद्ध 1 2 3 मोकळा बॉक्स आला. ठीक आहे. आता जसं आपलं ठरलंय त्याप्रमाणे करायचं आहे बघा. हो का, रेगा असल्या तर काय नको, 0 नको, 0 कुठेही नाहीये. ओके, पण इथं मोकळा बॉक्स आहे, तर इथं पण 2 मोकळे बॉक्स आहे ती, त्यामुळे ही होऊ शकत नाही. का, तर मोकळा बॉक्स एकच पाहिजे. इथं किती मोकळे बॉक्स आहे, ती 2 आहे ते बघा. तर विरुद्ध बाजू एकमेकाच्या जवळ येऊ शकत नाही त्या इथं. ओके, आजूबाजूला येऊ शकत नाही त्या. आता पुढे बघा, इथं रेगा येत्या, तर रेगा असल्यावर काय 0 नको, इथं 0 नाही, पण इथं काय आहे, टिंब आहे, ह्यो टिंब आहे, बरोबर आहे. पुढे आता काय आहे बघा, मोकळा बॉक्स आहे, मोकळा बॉक्स आहे, मोकळा बॉक्स रेगा आहे बघा. रेगाच्या पुढे काही नको, रेगाच्या पुढे 0 नको, कुठेही 0 नाहीये, रेगाच्या पुढे ओ नाहीये, 0 नाहीये. ए असला तर टिंब नको, टिंब आहे इथं, पण इथं कुठेही ए नाहीये. आणि मोकळा बॉक्स एक असला तर दुसरा मोकळा बॉक्स नको, इथं एक मोकळा बॉक्स आहे, दुसरा बॉक्स नाही. मध्ये याचं उत्तर बघा 2च येतंय बघा नीट. ह्याच्यात बघा रेगा येत्या, पण कुठेही इथं 0 नाहीये, बरोबर आहे. इथं टिंब आहे, पण कुठेही ए नाहीये बघा ह्याच्यात. आणि इथं एकच मोकळा बॉक्स आहे, कुठेही दुसरा मोकळा बॉक्स नाहीये. त्यामुळे याच्यापासून ठोकळा तयार, हा इथे घालून इथं म्हणजे ठोकळा आपण तयार करू शकतो. ठीक आहे मित्रांनो, हे याचं उत्तर आहे 2 नंबर. ठीक आहे. आता बघा आपण तिसरं इथं सॉल्व्ह करणार आहे. पण मित्रांनो मी म्हणल्याप्रमाणे तुम्ही व्हिडिओ पुढे पळवू शकता, कारण की डायग्राम काढायला इथं मला थोडासा वेळ लागतो. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ जर पुढे पळवला तर अत्यंत बरं होईल. व्हिडिओ जर तुम्ही पुढे पळवला तर अत्यंत बरं होईल. ठीक आहे. तर इथं मी डायग्राम काढतो बघा. आता परत एकदा इथं मी डायग्राम काढत आहे. इथं काय आहे, ए आहे, इथं काय आहे, इथं बी आहे, इथं काय आहे परत खाली, तर डी आहे, आणि इथं खाली काय आहे परत, इथं ई आहे. ओके, बीच्या बाजूला इथं काय आहे, ओ आहे, आणि डीच्या बाजूला इथं काय आहे, एन आहे. ए बी डी ई एन ओ असं आहे बघा इथं टोटल. काय आलं, ह्याच्यापासूनच काय करायचं आपल्याला, इथं ठोकळा तयार करायचा आहे. तर ठोकळा तयार करताना आपल्याला पहिल्यांदा असं 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 काढायला लागेल ठोकळा. आता ठोकळा तयार करायचा आपल्याला, मग बघायचं कुठली आकृती इथं बसेल. इथं काय आहे, ए आहे, इथं डी आहे, इथं ई आहे. हा झाला पहिला ठोकळा. आता दुसरा ठोकळा काय आहे बघा, इथं दुसरा ठोकळा काय आहे, इथं दुसरा ठोकळा. तर दुसरा ठोकळा काढतोय मी इथं बघा. दुसऱ्या ठोकळ्यात काय आहे बघा, इथं ए आहे, इथं बी आहे, इथं ओ आहे. ओके, आता तिसरा ठोकळा काढतोय बघा मी. तिसरा ठोकळ्यात बघू आपण कशा पद्धतीने आपल्याला काढता येईल. ओके, तिसरा ठोकळा काढतोय मी आता. इथं तिसरा ठोकळ्यात इथं एन आहे, इथं बी आहे, इथं ओ आहे. हा झाला तिसरा ठोकळा. आता इथं मी काढतोय बघा चौथा ठोकळा. कितवा चौथा ठोकळा काढतोय मी इथं मी काढतोय चौथा ठोकळा. चौथा ठोकळ्यात नाव बघा कशा आहेत. इथं वर काय आहे बघा, डी आहे,
इथं बी आहे आणि इथं ई आहे. ओके, तर आता बघा आपल्या नियमानुसार काय करायचं आहे आपल्याला. पहिल्यांदा बघा ह्याची विरुद्ध हुडकून काढायचा. एच्या विरुद्ध काय आहे 1 2 3 डी आहे. एच्या विरुद्ध काय आहे ज्यात एच्या विरुद्ध डी आहे. बरोबर आहे. एच्या विरुद्ध काय आहे 1 2 3 डी आहे. परत खाली बी च्या विरुद्ध काय आहे 1 2 3. बी च्या विरुद्ध ई आहे. बी च्या विरुद्ध काय आहे 1 2 3. ठीक आहे. आता इथनं पुढे बघा एन च्या विरुद्ध काय आहे एनच्या एन डी ओ. एन डी ओ बरोबर आहे का. एन डी ओ यांच्या विरुद्ध काय आहे ओ आहे. आता नियमाप्रमाणे ए असलं तर त्या आकृतीत डी नको, बी असलं तर ई नको, एन असलं तर ओ नको, डी असलं तर ए नको, ई नसलं तर बी नको, ओ असलं तर एन नको. तर आता आपण पहिली बघणार आहे ए असलं तर डी नको, पण इथं डी आहे त्यामुळे हे बसू शकत नाही. आता दुसरं बघा ए असलं तर डी नको, ठीक आहे. बी असलं तर ई नको, ठीक आहे. आणि एन असलं की ओ नको, त्यामुळे इथं ही दुसरी आकृती 100% बरोबर आहे. बघा बघा ह्याच्यात ए आहे पण कुठेही डी तुम्हाला बघायला होणार नाही. ह्याच्यात बी आहे, बी आहे बघा इथं, पण इथं कुठेही ई बघायला मिळणार नाही. आणि तसंच बघा इथं एन आहे तर इथं 0 आहे पण एन कुठेही बघायला मिळणार नाही. ओ आहे पण एन कुठेही बघायला मिळणार नाही. त्यामुळे इथे दुसरी आकृती पूर्णपणे बरोबर आहे. तर मला वाटतंय तुम्हाला इथपर्यंत बऱ्याचपैकी समजलं असावं असं मला वाटत आहे. ओके, तर आता इथनं पुढे आपण अजून सॉल्व्ह करणार आहे. बरंच राहिलेलं आहे आपल्या. ओके, हा कितवा झाला तिसरा झाला ना. आता आपण सॉल्व्ह करणार आहे चौथा. जसं मी नेहमीप्रमाणे म्हणतो की तुम्हाला व्हिडिओ थोडा पुढे पळवत जावा, कारण की इथे मला लिहायला 1-2 मिनिटं वेळ जातो आणि त्याच्यात तुमचाही टाइम वेस्ट जरा होऊ शकतो. त्यामुळे जरा तुम्ही व्हिडिओ काय करत जावा थोडासा पुढे पळवत जावा. ओके, मी प्रश्न लिहित असताना. त्यामुळे चौथा काय आहे बघा इथं खाली दिलेल्या बघा खाली दिलेल्या आकृत्यामध्ये एन या अक्षराच्या विरुद्ध जागेवर काय असेल. अक्षराच्या विरुद्ध जागी कोणते अक्षर असेल. खूप सोपं आहे बघा हे सुद्धा. पहिल्यांदा मी असेल इथं पूर्ण मला सर्व या लेक्चरमध्ये डायग्रामच काढायला लागत आहेत. त्यामुळे तुम्ही पळवलं तर बरं होईल, तुमचा टाइम वाचतील इथं बराचसा. तुम्ही पळवलं तर इथं पी आहे, इथं एन आहे, परत खाली काय इथं क्यू आहे. खाली बघा इथं पी एन क्यू आहे. परत इथे डब्ल्यू आहे बघा, असं इथं डब्ल्यू आहे. डब्ल्यू झाले खाली बघा एस आहे. आणि परत बघा इकडं पुढे काय आर आहे बघा आर. ओके, पी एन क्यू डब्ल्यू एस आर आहे. आता बघा पहिलं काय दिलं या पहिलं दिलंय एस उत्तर, दुसरं काय दिलं या आर उत्तर, तिसरं काय दिलं या क्यू उत्तर, आणि चौथं काय दिलंय बघा इथं चौथं दिलं डब्ल्यू उत्तर. तर मित्रांनो इथं थोडासा प्रश्न समजून घ्या. इथं प्रश्न काय दिलाय पहिल्यांदा जरा लक्ष द्या की प्रश्न इथं दिलेला आहे की खालील दिलेल्या आकृतीमध्ये इथं आकृती दिल्या एन या अक्षराच्या विरुद्ध जागी कोणते अक्षर येईल. हे एन अक्षर आहे, याच्या विरुद्ध जागी कोणते अक्षर येईल. एन याच्या विरुद्ध कोणते अक्षर येईल यापैकी ते आपल्याला शोधायचं आहे. तर सुरुवात आपण इथं पी पासून करणार आहे बघा. पी पासून आपण इथं सुरुवात करणार आहे बघा, काही अवघड नाही. पी एन डब्ल्यू हो का. इथं काय येते नीट लक्ष द्या, लय म्हणजे लय सोपं आहे हो का. पीच्या विरुद्ध म्हणजे 3 जायचं. पी पासून 1 2 3 म्हणजे पीच्या विरुद्ध काय आलं बघा इथं पीच्या विरुद्ध डब्ल्यू आलं. आता इथं एन बघा काय होतं या. ओके, एन बघा काय होतं इथं. एनचं पण सोपं आहे. एन क्यू एस उभं बघा 1 2 3 एनचं काय आलं यस आलं. क्यूचं बघा 1 2 3 क्यूचं काय आलं आर आलं बघा. बरोबर आहे. काय कुणाला डाऊट काय ह्याच्यात.
खूप सोपं आहे बघा. आता बघा, आता इथं काय विचारलंय, यांच्या उलट काय आहे, यस आहे. यांच्या उलट काय आलंय, यस आलं. बघा पीचं बघा 1 2 3, पीच्या उलट डब्ल्यू आलं. यांच्या उलट बघा, यांच्या विरुद्ध बघा 1 2 3, यांच्या विरुद्ध एन यस आलं. त्यामुळे पहिला बरोबर आहे. आणि क्यूच्या बघा 1 2 3 बरोबर आहे. तर पहिलं काय आलं, इथं पहिलं यस आलंय बघा. ओके, साधा आहे, खूप सोपा आहे, सरळ आहे. यात काही जास्त डोकं लावायची गरज नाहीये. आता बघा इथनं लगेच आपण 5 नंबरचं इथं सोडवणार आहे. खूप सोपी आहे जर तुम्ही नीट लक्ष देत असाल तर. आता इथं कुठलं अक्षर आहे, फक्त इथं एक अक्षर बदलायचं आहे. 5व्यामध्ये काय अक्षर आहे, एच्या विरुद्ध जागी काय येईल एवढंच आहे. एच्या विरुद्ध जागी काय येईल एवढंच आपल्याला इथं हुडकायचं आहे. जास्त वेगळं काही हुडकायचं नाहीये या प्रश्नामध्ये. इथं पहिल्यांदा काय येणार आहे बघा, इथं पहिल्यांदा एफ येणार आहे. काय येणार आहे, एफ येणार आहे बरोबर. त्याच्या खाली काय येणार आहे इथं बघा मित्रांनो, इथं येणार आहे डी येणार आहे. डी येणार आहे. ओके, डीच्या बाजूला इथं ए येणार आहे. जागा जरा कमी पडली माझी डायग्राम करताना. आणि ह्याच्या बाजूला इथं सी येणार आहे. ओके, सी ए डी असं आहे. आणि परत बघा, हा इथं पुढे ई येणार आहे. इथं पुढे ई येणार आहे. आणि परत खाली बघा एच्या खाली जी येणार आहे. ओके, एच्या खाली काय येणार आहे, जी येणार आहे. डायग्राम एकदा मी परत एकदा काढतो, थोडी खूपच गिजमिट झाली डायग्राम. इथं एफ आलं, इथे काय आलं, इथं ए आलं, इथे मध्ये काय आलं, डी आलं, आणि इकडे काय आलं, ई आलं, आणि परत एच्या खाली काय आलं, जी आलं, आणि इकडे एच्या इकडे सी आलं बरोबर आहे. तर ही आपली डायग्राम आहे अशा पद्धतीने. ओके, तर हेच आपलं काय करायचं आहे आता. ए अक्षर आहे, काय आहे, ए अक्षर आहे. ह्या ए अक्षराच्या विरुद्ध काय असते, कोणता अक्षर असेल हे शोधायचं आहे. तर पर्याय काय दिलेत बघा आपल्याला, पर्याय इथे दिलाय. ई एक पर्याय दिलाय. 2 नंबरला आपला पर्याय काय दिलाय बघा, डी पर्याय दिलाय. 3 नंबरला आपल्याला काय पर्याय दिलाय बघा, सी पर्याय दिलाय. 4 नंबरला आपल्याला जी हा पर्याय दिलेला आहे. तर सरळ आपण काय करणार आहे, विरुद्ध काय आहे कसं बघणार. तर सी पासून बघा 1 2 3, सी च्या विरुद्ध काय आहे, डी बरोबर. ए च्या विरुद्ध बघा 1 2 3, ए च्या विरुद्ध काय आहे इथं, ए च्या विरुद्ध आहे ई. आता इथं बघा ए च्या विरुद्ध ई झालं. एफ च्या विरुद्ध बघा 1 2 3, एफ च्या विरुद्ध काय आहे इथं, एफ च्या विरुद्ध काय आहे, जी. आता ए च्या विरुद्ध काय आलं, ई. ए च्या विरुद्ध ई आलं म्हणजे हा ऑप्शन आहे. खूप सोपं आहे बघा, इथं काहीही अवघड नाहीये. जर तुमचं नीट लक्ष असेल तर यामध्ये काहीही अवघड नाही आहे बरोबर आहे. तर आता बघा आपला 5 झालेला, तर आता आपण 6व्या नंबरचं इथं उदाहरण आपण सॉल्व्ह करणार आहोत. खूपच सोपं आहे जर तुमचं लक्ष नीट असेल तर. 6 नंबरचं इथं आता आपण उदाहरण सॉल्व्ह करणार आहे बघा. 6 नंबरचं, 6 नंबरमध्ये काय दिलंय बघा, खूप साधं सोपं आहे. 6 नंबरमध्ये काय दिलंय बघा, थोडंसं थांबा. 6 नंबरमध्ये इथे बघा, 6 नंबरमध्ये काय दिलं या, 2 अक्षराच्या जागी फक्त बिंदू आहे. अक्षराच्या जागी काय आहे, 2. या बिंदूच्या विरुद्ध जागी कोणता बिंदू येईल. इथे काय फक्त कोणता बिंदू असेल किंवा कोणता बिंदू येईल. तर बघा इथे कशा प्रकारे डायग्राम आहे. डायग्राम इथं जरा मोठी आहे. पहिल्यांदा इथे डायग्राम बघा अशी. इथं किती आहेत, 1 2 3 4 5. परत पुढच्या ह्याच्यात बघा किती आहेत, 1 2 आहेत. त्याच्या वर अशी डायग्राम आहे. ह्याच्यात बघा किती आहेत असे, इथे किती आहेत, 1 2 3 आहेत बघा असे बिंदू, 3 बिंदू आहेत. त्याच्या पुढे फक्त एकच बिंदू आहे. इथे एकच बिंदू आहे. आणि त्याच्या पुढे इथे बघा 6 बिंदू आहेत. 1 2 3 4 5 6 बिंदू आहेत. तुम्ही व्हिडिओ पुढे पळवू शकता मी म्हणल्याप्रमाणे. इथे किती 4 बिंदू आहेत बघा, 1 2 3 4. आता हा सॉल्व्ह करायचा आहे. आणि ह्याला पर्याय बघा काय दिलं आपल्याला. 1 नंबरला पर्याय आहे 4, 2 नंबरला पर्याय आहे 1, 3 नंबरला पर्याय काय दिलेला आहे आपल्याला 3, आणि 4 नंबरला पर्याय दिलेला आहे 6. तर बघा आता काही बदलायची गरज नाही. हे बघा 1 2 3, इथे किती बिंदू आहेत, 5 बिंदू. बघा की 1 2 3 4 5 बिंदू आहेत. तर याच्या पुढे बघा 1
2 3, तिसऱ्या घरात किती बिंदू आहेत? 1 2 3 4 बिंदू आहेत, बरोबर. आता इथं बघा, इथनं बघा 1 2 3, बरोबर आहे का? एकच मिनिट थांबा, एकच मिनिट, एक मिनिट थांबा. 1 2 3 हे झालं इकडून, हा 1 2 3, हा बरोबर. 1 2 3, इथे 2 बिंदू आहेत. 2 बिंदूच्या विरुद्ध काय आला? एकच बिंदू आला, बरोबर आहे का? बघा हे बघा 1 2 3 1 2 3 1 2 3 आणि हे जे 1 2 3, इथे किती बिंदू आहेत? 3 बिंदू आहेत. 1 2 3 आणि किती बिंदू आहेत? 6 बिंदू. तर आपल्याला काय विचारले? 2 बिंदूच्या विरुद्ध काय असेल? 2 बिंदूच्या विरुद्ध असेल इथं 1 बिंदू, म्हणजे हे उत्तर आहे. ओके, काय उत्तर आहे इथं? 1 हे उत्तर येतंय. काय उत्तर येतंय? दुसरा आकडा 1 हे उत्तर येतंय. खूप सोप्या पद्धतीने आपण बघा इथं सॉल्व्ह करतोय. एवढं फार काही याच्यामध्ये अवघड नाहीये. ओके, जर तुमचं नीट लक्ष असेल तर याच्यात काही अवघड नाहीये. तर आपण इथे ना आता सॉल्व्ह करणार आहे 7 नंबरचं. ओके, इथं आपण सॉल्व्ह करणार आहे 7 नंबरचं. आता सर्व काही इथं सोपं आहे, फक्त तुमचं लक्ष किती आहे यावर इथं सर्व काही डिपेंड आहे. तुमचं जर लक्ष नीट असेल तर याच्यामध्ये तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आता मी सॉल्व्ह करतोय 7 नंबरचं. बघा तुम्ही जरा व्हिडिओ पुढे ढकलू शकता. खालील दिलेल्या खालील दिलेल्या इथं एच्या जागी ए या अक्षराच्या विरुद्ध जागी कोणते अक्षर येईल? कोणते अक्षर येईल? एवढं सिंपल असेल, येईल किंवा असेल. ठीक आहे. तर आता बघा इथं काय आहे? इथं पहिल्यांदा आहे ए. इथं काय आहे? पहिल्यांदा ए. इथं काय आहे बघा? इथं काय आहे? इथं आहे बी. इथं काय आहे बघा? इथं बी. इथं काय आहे? सी. इथं काय आहे? जी. इथं काय आहे? खाली बघा एन. इथं काय आहे? एफ. ओके, बरोबर आहे का? बघा नीट कसं काय काय केलंय मी. अशी डायग्राम तयार आहे. ए सी जी एन बी सी एफ अशा आडवी पद्धतीने डायग्राम तयार आहे इथं. तर ह्याला काय काय ऑप्शन दिलेत बघा. इथं ऑप्शन इथं दिलेत किती? इथं पहिल्यांदा दिलंय एन. इथं ऑप्शन दुसरं दिलेत बी. इथं तिसरं ऑप्शन दिलंय काय? जी. आणि चौथं ऑप्शन काय दिलंय? इथं एफ ऑप्शन दिलंय बघा. चौथं किती? एफ ऑप्शन दिले. तर प्रश्न नीट वाचता काय आहे इथं? खालील दिलेल्या आकृतीमध्ये ए या अक्षराच्या विरुद्ध जागी कोणते अक्षर असेल? तर जसं मी सिंपल तुम्हाला शिकवलंय, ए पासून मोजा 1 2 3. एच्या विरुद्ध काय आलं? जे आलं ना उत्तर. एच्या विरुद्ध काय आलं? जी. म्हणजे 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. पण इतर दुसरं पण आपण काढूया. सी बघा इथं 1 2 3. सीच्या विरुद्ध काय आहे? सीच्या विरुद्ध इथं एन आहे. ठीक आहे. इथं बघा 1 2 3. बीच्या विरुद्ध इथं काय येतंय? एफ येतंय. खूपही सोपं आहे, खूप म्हणजे अतिशय सोपं आहे जर तुम्ही नीट इथं लक्ष देत असाल तर. ओके, इथं काही अवघड नाहीये. समजलं? आता हे झालं 7 नंबरचं. आता आपण सॉल्व्ह करणार आहे इथं 8 नंबरचं. किती नंबरचं आपण सॉल्व्ह करणार आहे इथं? आपण सॉल्व्ह करणार आहे इथं 8 नंबरचं. सर्व इथले गणित खूप सोपी आहेत. फक्त तुमचं काय पाहिजे? लक्ष दिले पाहिजे. काय पाहिजे? तुमचं लक्ष पाहिजे. ठीक आहे. हे खुडतोय जरा तुम्ही व्हिडिओ थोडासा पुढे ढकलावा. कारण की प्रॉब्लेम काय आहे इथं, की प्रॉब्लेम हा येतो इथं की सीच्या विरुद्ध कोणते अक्षर असेल. ओके, इथं प्रॉब्लेम काय येतो? खालील दिलेल्या आकृतीमध्ये सी या अक्षराच्या विरुद्ध जागी कोणते अक्षर असेल. प्रॉब्लेम हा येतो की मला इथं डिझाईन काढायला जरा टाइम लागतो, बाकी काही नाही. ओके, अशा डिझाईन काढायला मला काय लागतो? जरा टाइम लागतो. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पुढे टाकला जेणेकरून तुमचा कुठलाही इथे टाइम वेस्ट होणार नाही. इथं एक्स आहे, इथं वाय आहे, इथं झेड आहे. बरोबर आहे. पुढची डायग्राम बघा काय दिल्या इथं. पुढची डायग्राम बघा काय दिल्या. पुढची इथं बघा पुढची डायग्राम काय दिल्या. पुढची डायग्राम काय दिल्या? बी झेड वाय दिल्या. बी झेड वाय. बघा इथं कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो. इथं कशा पद्धतीने एक्स ए सी. ठीक आहे. ओके, आता इथं बघा आपण काय करणार आहे? एक्स सी
सी वाय. ठीक आहे. आता बघा एक्स सी वाय. आता बघा याचा ऑप्शन बघा, ऑप्शन काय दिली ती एक्स, एक ऑप्शन दिला आपल्याला झेड, दुसरा ऑप्शन दिलाय आपल्याला एक्स, तिसरा ऑप्शन आपल्याला दिलाय वाय, चौथा ऑप्शन आपल्याला दिलाय इथं किती बी ऑप्शन दिलाय बी. ओके, झेड एक्स वाय बी असं ऑप्शन आपल्याला दिले तिथं. तर सीच्या सी अक्षर ह्याच्या विरुद्ध काय आपल्याला हुडकायचं आहे, सी अक्षराच्या विरुद्ध काय आहे आपल्याला हुडकायचं आहे. तर सी कुठं आहे बघा, हित आहे. दुसरं सी कुठं आहे, हित आहे. तर ह्याच्यात पहिल्यांदा आपण काय बघूया मित्रांनो, ह्याच्यात कॉमन काय काय आहे. ह्या सी मध्ये कॉमन काय आहे, एक्स आहे. तर एक्स आहे, दुसरीकडे कुठं इथं एक सी आहे, इथं एक सी आहे, बाकी कुठेही सी नाही. तर हे सी आहे, ह्या सी मध्ये काय आहे एक्स आणि ए. एक्स आणि ए कुठं कॉमन आहे का, नाही. तर इथं सी आहे, यात काय आहे एक्स आणि वाय आहे. आणि इकडे पहिली डायग्राम बघा, ह्याच्यात पण काय आहे एक्स आणि वाय आहे. ओके, आणि इकडे पण बघा काय आहे एक्स आणि वाय आहे, बरोबर आहे का. मग हे दोन काय आहेत कॉमन आहेत. एक्स वाय काय कॉमन आहे, हे एक्स वाय काय कॉमन आहे. मग जेव्हा हे पूर्ण नाही, एकच काय ठोकळा आहे, पूर्ण एकच फासा आहे. हा पूर्ण एकच फासा आहे, हा पूर्ण एकच ठोका आहे. त्याची वेगवेगळी 4 प्रतिमे दावली ते आपल्याला फक्त, बरोबर आहे. आणि त्याच्या सीच्या विरुद्ध काय आहे दावलं सांगायचं आहे. तर ह्या फास्यामध्ये बघा इथं एक्स वाय आहे, इथं एक्स वाय आहे, बरोबर आहे का. मग एका फास्यात जेव्हा बघा ह्या दोन फास्यात एक्स वाय कॉमन असलं तर ह्याच्यात एक नंबर शिल्लक राहतोय आणि ह्याच्यात एक नंबर शिल्लक राहतोय. मग हे जे राहिलेले नंबर आहेत सी आणि झेड हेच एकमेकाच्या विरोधात आहेत. त्यामुळं हे जे पहिलं आन्सर आहे झेड हे येतंय, सीच्या विरुद्ध काय येतंय, झेड येतंय. खूपच सोपं आहे, याच्यामध्ये काहीही म्हणजे काहीही अवघड नाही. ओके, आता इथं आपण बघा 9 नंबरचा सॉल्व करणार आहे इथं आपण. ठीक आहे, 7 नंबरचा का 9 नंबर, कदाचित 9 नंबरचा, हा बरोबर 9 नंबरचा आपण इथं सॉल्व करणार आहे. आता समजलं का. त्यात काय त्या दोन ठोकयामध्ये 2 अक्षर कॉमन होती. मग त्या ठोकयामध्ये काय राहतं, एक अक्षर शिल्लक राहतं एका ठोकयात आणि दुसऱ्या पण त्या बाजू स्थितीत दुसरं अक्षर शिल्लक राहतं. या काय म्हणतोय मी ऐका नीट. एकच ठोकळा आहे त्याच्यात 4 वेगवेगळ्या स्थिती दावल्या त्या, एकच ठोकळा आहे त्याच्यात 4 वेगवेगळ्या स्थिती दावल्या त्या. मग त्या 2 स्थितीमध्ये एक्स वाय 2 अक्षर कॉमन आहेत. मग जेव्हा अशी 2 अक्षर कॉमन असते ती तेव्हा ह्या स्थितीमधलं आणि ह्या स्थितीमध्ये जे वेगवेगळे चिन्ह आहे ए बी किंवा डी ई असतं ते एकमेकाच्या काय असतं विरुद्ध असतं. ओके, आता बघा इथं आपण सॉल्व करणार आहे आपण इथं 9 नंबरचं. इथं काय सॉल्व करणार आहे आपण 9 नंबरचं. 9 नंबरचं काय आहे बघा, पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओ पुढे पळवू शकता. पहिल्यांदा ठोकयाच्या पृष्ठभागाचे कलर नीट पहा, पृष्ठभागाचे रंग नीट समजून घ्या, ओके, नीट समजून काय करा घ्या, नीट समजून घ्या. मग लाल रंगाच्या विरुद्ध काय कोणता, मग लाल रंगाच्या विरुद्ध कोणता रंग, लाल रंगाच्या विरुद्ध कोणता रंग येईल, कोणता रंग येईल ते सांगा, कोणता रंग येईल ते सांगा. ओके, ठीक आहे. हो का, आता काय करायचं बघा इथं ठोकळा आहे त्याचा जो पृष्ठभाग आहे त्याच्यावर वेगवेगळे कलर दिली ती आणि त्या कलरमध्ये लाल कलरच्या विरुद्ध कुठला कलर येऊ शकतो हे आपल्याला इथं सांगायचं आहे. इथं काय फारसा अवघड नाहीये. बघा आता कशा पद्धतीने मी सॉल्व करतो. या इथं एक असं आहे, इथं एक असं ठोकळ काढणार आहे पहिल्यांदा, ह्याच्यामध्ये आपल्याला कलर लिहायचा आहे. ओके, ह्याच्यात काय लिहायचं आहे, कलर लिहायचा आहे. तर पहिल्यात कलर काय लाल, निळा, गुलाबी. ह्यात काय कुठला कलर आहे लाल, ह्याच्यात काय आहे निळा, ह्याच्यात काय आहे बघा गुलाबी, लाल निळा गुलाबी, लाल निळा गुलाबी. ठीक आहे, ह्याच्यात कुठला कलर आहे लाल निळा गुलाबी, ह्याच्यात कुठला कलर आहे निळा काळा गुलाबी, निळा
काळा गुलाबी, निळा काळा गुलाबी. तिसरं एक आहे बघा, ह्याच्यात कुठला कलर आहे बघा, ह्याच्यात कुठला कलर आहे बघा, ह्याच्यात तुम्ही व्हिडिओ जरा पुढे पळवू शकता. ठीक आहे. गुलाबी पिवळा लाल, गुलाबी पिवळा लाल. आणि चौथं बघा काय आहे, चौथ्यात कुठला कुठला कलर आहे आपल्याला हुडकायचा बघा. चौथ्यात कलर आपल्याला हुडकायचा काय आहे, पिवळा हिरवा लाल, पिवळा हिरवा लाल, पिवळा हिरवा लाल. ओके ठीक आहे. हे झालं. आता ह्यात आपल्याला बघा इथं खाली ऑप्शन काय दिले, पिवळा एक दिला ऑप्शन, दुसरा ऑप्शन काय दिला आपल्याला हिरवा, तिसरा गुलाबी, तिसरा काय आहे गुलाबी, तिसरा काय इथं ऑप्शन बघा आपल्याला काय दिलाय गुलाबी. आणि चौथा ऑप्शन आपल्याला इथं काय दिलाय बघा, इथं चौथा ऑप्शन आपल्याला दिलाय काळा. काय ऑप्शन दिलाय चौथा आपल्याला, काळा ऑप्शन दिलाय. तर इथं काय पहिल्यांदा तुम्ही ठोकयाला बघा कसा लाल निळा गुलाबी, निळा काळा गुलाबी, गुलाबी पिवळा लाल, पिवळा हिरवा लाल, असं वेगवेगळ्या प्रकारचं इथं बघा ठोकयाला काय दिली ती मित्रांनो, इथं मित्रांनो ठोकयाला आपल्या काय दिली ती कलर दिलेलं आहेत. तर ह्या ठोकयामध्ये जो लाल कलर आहे त्याच्या विरुद्ध कोणता कलर येईल सांगायचा आहे, लालच्या विरुद्ध कोणता कलर येईल सांगायचा. तर तो आपण कसा सांगू शकतो बघा, इथं एक लाल कॉमन आहे, इथं एक लाल कॉमन आहे, बरोबर आहे का. बघा तुम्ही जरा नीट ऑब्झर्व करा की कशा प्रकारे आपल्याला सांगता येईल. जरा डोकं लावा तुमचं. हो का, लाल आहे तर लालच्या बाजूला निळा आहे. ओके, ह्यात कुठला निळा ऑप्शन आहे का, निळा तर येऊ शकत नाही. लालच्या बाजूला कुठला आहे, परत इथं गुलाबी आहे, तर लालच्या विरुद्ध सांगितले, हे गुलाबी तर त्याच्या बाजूला येतोय, त्यामुळे हे ऑप्शन येऊ शकत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे का. लालच्या बाजूला गुलाबी आहे, लालच्या विरुद्ध आहे का नाही, त्यामुळे हे कट झाला. परत इथं बघा लालच्या बाजूला काय आहे हिरवा आहे, तर हिरवा ऑप्शन येऊ शकतो का नाही, का लालच्या विरुद्ध पाहिजे, तर हिरवा तर त्याच्या बाजूला आहे. परत काय लालच्या बाजूला पिवळा आहे, लालच्या विरुद्ध आहे का नाही, मग पिवळा पण कट झाला, मग शिल्लक काय राहिला, काळा शिल्लक राहिला. किती सोपं आहे बघा. काय केलं, पहिल्यांदा बघितलं लालच्या बाजूला निळा आहे, तर निळा ह्यात काय आहे का नाही. परत लालच्या बाजूला काय आहे गुलाबी, गुलाबी इथं आहे त्यामुळे कट मारला, कारण की लालच्या बाजूला नको आहे, लालच्या विरुद्ध पाहिजे. तर यात बघितलं लालच्या बाजूला काय आहे हिरवा, तर हिरवा इथं दिसला, ह्याला पण कट मारला. लालच्या बाजूला काय आहे पिवळा, पिवळा इथं दिसला, ह्याला पण इथं कट मारला. बरोबर आहे, इथं त्याला पण कट मारला. तर आपल्याला काय पाहिजे, इथं राहिला शिल्लक काळा, तर लालच्या विरुद्ध काय आहे इथं काळा कलर आहे. बर ठीक आहे. आता जरा तुम्ही परत एकदा व्हिडिओ पुढे पळवू शकता. आता 10 नंबरचं मी सोडवतोय, तुम्ही परत एकदा काय करू शकता, पुढे ही करू शकता, व्हिडिओ पळवू शकता. का पळवू शकता, तर इथं मी आता 10 नंबरचं गणित लिहिणार आहे आणि हे सोडवायला मला बराचसा टाइम, सोडवायला म्हणण्यापेक्षा लिहिण्यासाठी बराचसा टाइम लागणार आहे. ओके, तर आता बघा मी 10 नंबरचं लिहितो. इथं एका ठोकयाची चार वेगवेगळ्या स्थिती दिलेल्या आहेत, 4 वेगवेगळ्या स्थिती दिलेत आहेत, स्थिती दिलेल्या आहेत. एक ठोकळा आहे, त्याच्या वेगवेगळ्या 4 स्थिती दिलेल्या आहेत. ओके, पुढे काय सांगितले त्यांनी, मग 3 या अंकाच्या विरुद्ध कोणता अंक असेल, मग 3 या अंकाच्या विरुद्ध कोणता, 3 या अंकाच्या विरुद्ध कोणता अंक असेल, कोणता अंक असेल, हेच काय बघायचं आपल्याला. आता 4 स्थिती पहिल्यांदा आपण काढली, इथं डायग्राम काढणार आहे मी 4 स्थितींची. ओके, पहिल्यांदा आपण मी काय करणार आहे, पहिल्यांदा 4 स्थितींची काय करणार आहे, इथं डायग्राम काढणार आहे. बरोबर आहे का. 4 स्थितींची मी पहिल्यांदा काय करणार आहे, इथं डायग्राम काढणार आहे. बरोबर आहे, या अशा पद्धतीनं. आणि ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, 3 नंबरच्या विरुद्ध काय असेल हे आपल्याला काय करायचं आहे, शोधायचं आहे. काय म्हणतो मी, समजतंय का तुम्हाला, मला काय म्हणायचं आहे, डोक्यात घुसतंय तुम्हाला. ह्या बघा, ह्या 4 स्थिती दिले त्या, आणि ह्या 4 स्थितीमधला आपल्याला काय करायचं आहे, 3 हे जो अंक आहे ह्याच्या विरुद्ध कुठला अंक असेल हे शोधायचा आहे.
ओके, तर बघा काय आहे, 5 4 6, इथं 5 आहे, इथं 4 आहे, इथं 6 आहे. ओके, पुढे काय आहे, इथं 3 आहे, इथं 5 आहे, इथं 6 आहे. त्या पुढे काय आहे, तिथं काय आहे, तिथं 2 आहे, 1 आहे, 4 आहे, 2 आहे, 1 आहे, 4 आहे. परत इथं पुढे काय आहे, 4 आहे, 1 आहे, 6 आहे, 4 आहे, 1 आहे, 6 आहे. ओके, तर या 4 स्थिती आपल्याला दिलेल्या आहेत आणि ह्यांचं बघा आपल्याला काय दिलं, या 5 एक ऑप्शन आहे, दुसरा ऑप्शन आपल्याला काय दिला, इथं 2 दिलाय, तिसरा 6 दिलेला आहे आणि चौथा आपल्याला काय दिलेला आहे, चौथा आपल्याला 4 दिलेला आहे. बरोबर आहे. तर बघा नीट वाचा, एका ठोकळ्याच्या 4 वेगवेगळ्या स्थिती दिलेल्या आहेत. मग 3 या अंकाच्या विरुद्ध कोणता अंक असेल, इथं हे जो 3 नंबर आहे ह्याच्या विरुद्ध काय असेल, तर बघू 3 कुठं कुठं आहे बघूया. 3 3 3 3 फक्त बघा इथं एकाच ठिकाणी आहे. तर ह्याच्या विरुद्ध काय असेल, तर साधं डोकं लावा, हे 3 इथं 5 आहे, 6 आहे. बरोबर आहे का, ह्याच्यात कॉमन काय आहे, 5 6 बघा. हो का हो का हो का, साधं तुम्हाला सांगतो इथं बघा बघा बघा, हे बघा, हे 5 6 बघा इथं कॉमन आहे. मगाशी एक गणित गेलं बघा, इथं पण एक 5 6 कॉमन आहे का. मग मगाशी काय सांगितलेलं, 2 नंबर कॉमन आहेत, कुठलं, 5 आणि 6 हे 2 नंबर काय आहेत, कॉमन आहेत. बरोबर आहे काय, 5 आणि 6 काय आहेत, कॉमन आहेत. मग जर 5 आणि 6 कॉमन आहेत, एक म्हणजे ठोकळ्याच्या ही जी स्थिती आहे, 2 स्थिती आहे त्या ह्याच्यात जर 2 नंबर कॉमन आहेत 2 स्थितीमध्ये, इथं इथं, तर राहिलेले 2 नंबर काय असतात, विरुद्ध असतात. तर 3 आणि 4 काय असेल, मग विरुद्ध असेल. तर 3 च्या विरुद्ध काय आहे, मग 4 आहे. बघा काय म्हणलं, समजलं का. इथं बघा 5 6 कॉमन आहे. मग नियम काय आहे, जेव्हा 2 नंबर कॉमन असते तेव्हा राहिलेले नंबर त्यातलं विरुद्ध असते. 3 इथं 3 शिल्लक आहे, इथं 4 शिल्लक आहे. मग 3 काय असेल, 4 च्या विरुद्ध असणार. किती सोप्या पद्धतीने आहे बघा, इथं काही वेगळं करण्याची गरज नाही. ओके, आता आपण पुढचं गणित सॉल्व्ह करणार आहे बघा. इथं तर हे 11 नंबरचं मी आता गणित सॉल्व्ह करतोय. तर तुम्ही थोडंसं पुढं पळवलं तर बरं होईल, कारण मला डायग्राम काढायला थोडा काय लागेल, टाइम लागेल, थोडा वेळ लागेल मला डायग्राम काढायला. त्यामुळे इथं तुम्ही जर थोडासा व्हिडिओ पुढे पळवला तर तुमचा टाइम इथं वाचू शकतो. तर 2 3 वेगवेगळ्या दिले त्या आणि इथं काय सांगितले, 3 वेगवेगळ्या दिले त्या 2. ठीक आहे, ते 3 डायग्राम काढायचे बघा मला आता ह्या प्रश्नाला. 11व्या किती काढायचे मला, 3 डायग्राम काढायचे त्या. ओके, फटाफट मी डायस काढतो बघा. डायस आता किती चांगला येतोय मला माहित नाही, पण बऱ्याच वेळा आम्ही काढायचा आता प्रयत्न करतो, कारण काढल्याशिवाय पर्याय नाही. ठीक आहे, तर काही नंबर दिलेत, 6 1 4 दिलाय, परत काय दिलाय, 5 3 6 दिलाय बघा, आणि परत काय दिलाय, 4 1 2 दिलाय. बरोबर आहे. तर इथं आपल्याला पर्याय काय दिले बघा, पर्याय 1 काय आहे, एक पर्याय काय आहे 3, 2 पर्याय काय आहे 5, तिसरा पर्याय काय आहे इथं 1, चौथा पर्याय काय इथं 6. ठीक आहे, 11व सोडवतोय. तर इथं बघा एका ठोकळ्याची 3 वेगवेगळ्या स्थिती दिल्या त्या. एक ठोकळा ह्यो, ह्याच्या 3 वेगवेगळ्या स्थिती दिल्या त्या. ह्यो एक ठोकळा आहे, ह्याच्या वेगवेगळ्या 3 स्थिती दिल्या त्या. मग या 2 या अंकाच्या विरुद्ध कोणता अंक असेल, मग ह्याच्यात 2 ह्यो इथं बघा 2 आहे, अजून कुठं 2 आहे का, नाहीये. तर ह्या 2च्या विरुद्ध कोणता अंक आहे हा हुडकायचा आहे मागचा गत. तर इथं बघा जसं आत्ता सोडवलंय तसंच आहे बघा. एका ठोकळ्याच्या 3 वेगवेगळ्या काय दिल्या त्या स्थिती दिल्या त्या. मग 2 या अंकाच्या विरुद्ध कोणता अंक असेल, इथं 2 नाही, इथं 2 नाही, इथं 2 आहे. तर 2 मध्ये काय कॉमन आहे, 4 1 4 1 4. इथं बघा इथं काय आहे, 4 1 कॉमन आहे का, इथं पण काय आहे 4 1 कॉमन आहे का, आहे कॉमन आहे का 4 1, इथं 4 1 इथं 4 1 कॉमन. मग काय नियम होता, जर 2 ठोकळ्याच्या स्थितीमध्ये जर 2 नंबर कॉमन असतील, जसं की 4 1 4 1, तर राहिलेला हे 1 नंबर आणि इकडचा राहिलेला 1 नंबर काय असतात, विरुद्ध असतात. त्यामुळे 2च्या विरुद्ध काय असणार आहे, इथं 6 असणार आहे. त्यामुळे उत्तर हे 4 नंबरचं येतंय. ओके, 6 उत्तर येतंय. तर इथं आता आपण काय करणार आहे बघा, इथं काय करणार आहे, आता 12 नंबरचं गणित आपलं सोडवणार आहे. इथं आपल्याला एका ठोकळ्याच्या आता 2 स्थिती दिलेल्या आहेत.
दोन स्थिती दिलेल्या आहेत. मग 4 या इथं 4 जो अंक आहे ह्या 4 या अंकाच्या विरुद्ध कोणता अंक असेल हे आपल्याला इथं शोधायचं आहे. ठीक आहे, मी काय म्हणतोय का प्रश्न थोडा बदलला. इथं काय दिले त्या दोन स्थिती दिले त्या 12व्यात आणि 4 हे अंक आहे. तर ह्याचा विरुद्ध कुठला असेल तो शोधायचा आहे. बघा इथं मी परत एकदा डायग्राम काढतो. दोनच ठोकळ काढायचे ह्या डायग्राम मध्ये आपल्याला किती दोनच ठोकळ काढायचे. इथं पण बघा कशा पद्धतीने मी करतो या. फारसं काही इथं अवघड नाहीये बघा, फारसं काही अवघड नाही. तर दोन स्थिती कुठल्या आहेत त्या 3 1 4 आहे. 3 1 4 आहे. पुढे कुठला आहे 2 3 6 आहे. ओके, आता याला कुठलं पहिला पर्याय काय दिलाय 6 दिलाय. दुसरा पर्याय काय दिलाय 2 दिलाय. तिसरा पर्याय काय दिलाय 4 दिलाय. चौथा पर्याय काय दिलाय 1 दिलाय. बरोबर आहे, हेच दिलंय का. आता बघा इथं काय दोन वेगवेगळ्या स्थिती दिल्या त्या आणि याच्यामध्ये काय करायचं 4 हा नंबर आहे, 4 हा अंक आहे. ह्याच्या विरुद्ध कुठला अंक आहे हे शोधायचा आहे. इथं बघा 4 आहे, इकडे कुठेही 4 नाही. त्यामुळे आपण इथं काय करू शकतो बघा, ह्याच्यामध्ये कॉमन काय आहे का 1 वगैरे 3 वगैरे, हा या 3 कॉमन आहे. बरोबर आहे, 3 काय ह्याच्यात कॉमन आहे. बरोबर आहे. आता बघा इथं काय करायचं आहे, पहिलं 2 कॉमन येत होतं, पण इथं 3 इथं कॉमन आहे, 3 इथं कॉमन आहे. बरोबर आहे का, 3 इथं कॉमन आहे, 3 इथं कॉमन आहे. मग ह्या 3 पासून आपण क्लॉकवाईज डिरेक्शन असं खाली जाणार. ह्या 3 पासून आपण क्लॉकवाईज डिरेक्शन असं वर जाणार. बघा काय करतोय मी, बघा आधी समजून घ्या. एका ठोकळ्याच्या 2 वेगवेगळ्या स्थिती दिल्या त्या. एकच ठोकळा आहे, वेगवेगळ्या 2 स्थिती दिल्या त्या. मग 4 या अंकाच्या विरुद्ध कोणता अंक आहे, मग 4 अंक आहे ह्याच्या विरुद्ध कोणता अंक आहे हुडकायचा आहे. मग कसा हुडकणार, आता इथं काय कॉमन 3 आहे पण ह्यात काय समजत नाही. मग जेव्हा एक कॉमन असतो तेव्हा काय करायचं माहिती आहे का, असं क्लॉकवाईज डिरेक्शन पुढे जायचं किंवा अँटी क्लॉकवाईज जरी गेलो, असं जरी गेलो तरी चालतो ना, असं गेलो तरी चालतो या. मग 3 4 1 3 4 1 इकडं बघा 3 2 आणि 6. बघा काय उत्तर या, काय विचारलंय आलं का. हे बघा हे एकमेकाच्या विरुद्ध आहे. इथं हे बघा काय आहे विरुद्ध. पहिल्यांदा कसं गेलो 3 4 1 3 4 1, पण इथं कसं गेलो 3 2 6 3 2 6. ह्या 3च्या विरुद्धात ही 3 आहे, ह्या 4च्या विरुद्धात ही 2 आहे, हे 1च्या विरुद्धात 6 आहे. तर काय विचारलंय 4 या अंकाच्या विरुद्ध काय आहे 2 आहे. 4 अंकाच्या विरुद्ध काय आहे 2 आहे. मग हा दुसरा ऑप्शन बरोबर आहे. समजलं, इथं काही अवघड नाहीये. इथं काही म्हणजे काही अवघड नाही. आता इथं आपण 13वा सॉल्व्ह करणार आहे. किती नंबरचा, इथं आपण आता 13 नंबरचं सॉल्व्ह करणार आहे. ओके, 13 नंबरच काय 2 स्थिती दिलेल्या आहेत 9. इथं फक्त काय बदल करायचा आहे 9. ओके, तुम्ही पळवू शकता जरा थोडंसं, कारण मी इथं काय करतोय फक्त नंबर वगैरे चेंज करतोय मी. इथं पण काय 2 ठोकळ्याच्या स्थिती दिल्या त्या आणि 9 या अंकाच्या विरुद्ध कोणता अंक असेल फक्त हे शोधून काढायचं. इथं काय म्हणतो, इथं पण एकच ठोकळा आहे, त्या ठोकळ्याच्या किती स्थिती दिल्या त्या 2 स्थिती दिल्या त्या आणि त्या 2 स्थितीमध्ये 9 हा नंबर आहे. त्या 9 नंबरच्या विरुद्ध काय असेल ते शोधायचं आहे. बरोबर आहे. 8 4 6 7 8 9 2 वेगवेगळ्या दिलेल्या आहेत स्थिती. या 9 अंकाच्या विरुद्ध कोणता अंक असेल. इथं जो 9 आहे या 9च्या विरुद्ध काय असेल हे शोधायचं आहे. तर इथं 9 आहे, इथं 9 नाही, इथं 7 आहे, इथं 7 नाही, इथं 8 आहे, इथं 8 आहे. तर 8 काय आहे कॉमन आहे. जेव्हा एकच कॉमन असते तेव्हा आपण काय सांगितलंय, एकतर इकडे जावा नाही तर एकतर इकडे जावा. तर आपण इथं क्लॉकवाईज डिरेक्शन जाऊया, कुठल्या घड्याळाच्या काट्याप्रमाणे जाऊया. 8 7 9 8 7 9 8 7 9 खाली काय आहे 8 6 4 खाली काय आहे बघा 8 6 4 8 7 9 8 6 4. तर 8च्या विरुद्ध काय आहे 8, 7च्या विरुद्ध काय आहे 6 आणि 9च्या विरुद्ध काय आहे 9च्या विरुद्ध आहे 4. 9च्या विरुद्ध काय आहे 4. इथं मी कदाचित हे लिहिलं नाहीत, पर्याय लिहिले नाहीत. तुम्हाला इथं पर्याय लिहितो, पर्याय राहिलेत लिहायचे इथे माझे. इथं बघा दुसरा पर्याय 4 आहे तर हाच बरोबर आहे. आणि इथं तिसरा पर्याय काय आहे बघा, तिसरा पर्याय इथं 6 आणि चौथा पर्याय 4 किंवा 6, 4 किंवा 6. तर यातला बघा दुसरा पर्याय बरोबर आहे 4. 9च्या विरुद्ध काय येते 4. तर इथं अशा प्रकारे
13वा पण झालेला आहे. आता फाट दिशा आपण काय करणार आता तिथं 14वा पण सॉल्व्ह करणार आहे. हे फारसा अवघड नाही जर तुमचं लक्ष नीट असेल तर. इथं मी काय करणार आहे आता 14व सुद्धा बघा मी सॉल्व्ह करणार आहे खूप सोप्या पद्धतीनं. खालील एका ठोक्याच्या दोन स्थिती दिलेल्या आहेत. मग एक्स या अक्षराच्या विरुद्ध बाजूला एक्स अक्षर आहे बघा इथं काय एक्स या अक्षराच्या विरुद्ध कोणत्या अक्षराच्या एक्स या अक्षराच्या विरुद्ध कोणता अक्षर असेल एक्स एका ठोक्याच्या दोन वेगवेगळ्या स्थिती दिल्या त्या. मग एक्स या अक्षराच्या विरुद्ध कोणता अक्षर असेल हे आपल्याला सांगायचं आहे. एक्स अक्षराच्या विरुद्ध तर इथं बघा बरोबर आहे एक ठोका आहे त्याच्या काय दिले ते आपल्याला दोन वेगवेगळ्या स्थिती आपल्याला दिलेल्या आहेत. बरोबर आहे. हे ठोका आहे बघा ह्यो ठोकळा दिसतोय का ह्यो ठोकळा. या ठोक्याच्या विरुद्ध आपल्याला काय या ठोक्याच्या किती स्थिती आहेत या दोन. इथं एन आहे इथं वाय आहे इथं एक्स आहे आणि पुढे काय आहे इथं ओ आहे इथं झेड आहे इथं एन आहे. बरोबर आहे. तर ऑप्शन नंबर 1 काय आहे बघा ह्याच्यात. ऑप्शन नंबर 1 आहे झेड. ऑप्शन नंबर 2 आहे ओ. ऑप्शन नंबर 3 काय आहे झेड किंवा ओ. आणि ऑप्शन नंबर 4 काय आहे बघा 4. ऑप्शन नंबर 4 आहे पी. ऑप्शन नंबर 4 काय आहे पी. बघा इथं मी काय म्हणतो या एक ठोकळा आहे त्याच्या ह्यो एकच ठोकळा आहे पण ह्याच्या वेगवेगळ्या दोन स्थिती दिलेल्या आहेत. मग एक्स अक्षर आहे याच्या विरुद्ध कोणतं अक्षर असेल एक्स अक्षर आहे याच्या विरुद्ध कोणतं अक्षर असेल तेच आपल्याला इथं काय करायचं आहे शोधायचं आहे. इथं एक्स आहे ह्याच्या विरुद्ध शोधायचं आहे. ठीक आहे. तर इथं बघा एन कॉमन आहे इथं पण एन कॉमन आहे. तर इथनं आपण क्लॉकवाईज दिशेनं पुढे जाऊया. एन पुढं काय एक्स पुढं काय वाय एन एक्स वाय. इथं काय बघा एन झेड ओ. इथं काय एन झेड ओ. काय विचारलंय एक्सच्या विरुद्ध काय आहे इथं बघा झेड निघलं त्यामुळे पहिला ऑप्शन बरोबर आहे. खूपच सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करतोय बघा आपण. इथं समजलं का तुम्हाला. एन हे कॉमन आहे इथं पण त्यामुळे क्लॉकवाईज डिरेक्शन काय आलं एन एक्स वाय. इथं काय आलं एन झेड झिरो. तर एक्सच्या विरुद्ध काय आलं बघा झेड आलं त्यामुळे पहिलं ऑप्शन बरोबर आहे. चला आता राहिले फक्त 15व ते सुद्धा आपण शेवटचं सॉल्व्ह करून टाकूया. ठीक आहे मित्रांनो. इथं काय फारसा अवघड नाहीये. फक्त मला इथे खूप साऱ्या मला डायग्राम इथे काढाव्या लागलेल्या आहेत. ठीक आहे. तरी आपण इथे शेवट करतोय. आता एका ठिकाणी दोन स्थिती आहेत. बी अक्षराच्या विरुद्ध काय येईल इथं कोणती स्थिती येईल बी अक्षराच्या विरुद्ध. हे बघा शेवटची डायग्राम आहे आता ही. शेवटच्या मी या दोन स्थिती काढतो या. तुम्ही व्हिडिओ पुढे पळवला तरी चालेल नाही तर शेवटच्या वेळी तुम्ही पूर्ण प्रश्न लिहिताना बघितला तरी चालेल कसा लिहितोय मी. बी एन एस इथं काय आहे बी एन एस आहे आणि इकडे काय आहे बी एन एस एन टी क्यू. इथं एन आहे इथं टी आहे इथं क्यू आहे. इथं 1 नंबरला काय आहे बघा 1 नंबरला आहे क्यू. 2 नंबरला काय आहे बघा टी. 3 नंबरला काय आहे बघा एस. 4 नंबरला काय आहे बघा क्यू किंवा टी. बरोबर आहे. आता बघा कसं सोडवायचं आहे. कॉमन काय आहे बघा इथं कॉमन काय आहे एनच कॉमन आहे बघा. इथं सुद्धा काय कॉमन आहे इथं पण एन कॉमन आहे. तर इथनं एन पासून क्लॉकवाईज डिरेक्शन पुढे जायचं असं बघा काय येतंय एन बी एस. इथं पुढे बघा एन क्यू टी काय आहे एन क्यू टी आहे. बरोबर आहे एन बी एस एन क्यू टी आहे. तर काय विचारले बीच्या विरुद्ध काय आहे बघा इथं बीच्या विरुद्ध क्यू आहे त्यामुळे हा पहिला ऑप्शन बरोबर येतोय. बरोबर आहे. समजलं का. इथं अशा तऱ्हेने आपण हे जो डायस होता फासा म्हणा ठोका म्हणा याचे मी जवळजवळ 15 गणिते तुम्हाला शिकवलेली आहेत. जर एखाद्याला वाटत असेल की मी थोडं स्पीडनं शिकवलंय तर त्यानं काय करावं हा व्हिडिओ परत लावावा परत बघावा सारखा जेणेकरून त्याला खूप सारे त्याचे ह्या डायस फासा ठोका ह्याच्यातले
प्रश्न सॉल्व्ह होतील, त्याचे डाऊट सॉल्व्ह होतील. आणि लक्षात ठेवा, तलाठी भरती 2025 मध्ये किंवा 2026 मध्ये नोटिफिकेशन येऊ शकते, कारण महाराष्ट्रात तलाठी भरतीसाठी खूप जागा अवेलेबल आहेत. त्यामुळे सरकार लवकरात लवकर नोटिफिकेशन जाहीर करू शकते. त्यामुळे तुम्ही तलाठी भरतीसाठी अभ्यास करायला सुरुवात करा. बबड्या, लक्षात ठेव, तुला तुझं लढायचं आहे. इकडे गर्लफ्रेंडच्या मागे लागून, पुरगीच्या मागे लागून तुला काय मिळणार नाही. तुला जर काय मिळेल तर हे शिकूनच मिळणार आहे. चांगली पोस्ट एखादी काढलीस तर गोरी दिखणी पानपुरगी तुला मिळेल, नाहीतर दुसरी गोरी सोड, तुला कुठल्याच कलरची मिळणार नाही. का माहित आहे महाराष्ट्रात आजकाल काय चाललंय, पोरासनी पुरी मिळेल झाली, ही वाईट स्थिती आहे. त्यामुळे बेटा, मुला, पोरा, कृपया हे जे शिकवतो ह्याच्याकडे ध्यान दे आणि ह्याचा अभ्यास कर.